बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बेलसुरी या गावातील नवनाथ गव्हाणे म्हणजे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. गावकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा उद्योग होता. ते एक यशस्वी उद्योजक होते, परंतु त्यांच्या मुलाचे मराठा मोर्चाच्या वेळी अपघाती निधन झाले आणि त्यांचे पूर्ण गणितच बदलले. या घटनेमुळे त्यांनी मग छत्रपती संभाजीनगर सोडले आणि आपल्या जन्मगावी वास्तव्यास आले. लोकांची सेवा करू लागले. पूर्ण गावकऱ्यांना आपलं कुटुंब समजून ते त्यांच्या मदतीसाठी काम करू लागले. यामुळे लोकांनी मग त्यांना गावच्या सरपंच पदाची ही जबाबदारी दिलेली आहे. या पदाच्या माध्यमातून त्यांनी गावामध्ये करोडो रुपयाची विकास कामे सुरू केलेली आहेत. त्यांच्या सौभाग्यवतींचाही त्यांना मोठा सपोर्ट आहे. स्वखर्चातून त्यांनी अनेक कामे केलेली आहेत. म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या सरपंच नवनाथ गव्हाणे यांच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. माझं नाव मीरा नवनाथ गव्हाणे. माझा मुलगा अविनाश नवनाथ गव्हाणे हा मराठा क्रांती मोर्चामध्ये शहीद झालेला आहे. तर याच्या खूप आठवणी येतात. मुलगा आमचा सिव्हिल इंजिनियर होता. एकुलता एक मुलगा होता. तो म्हणजे त्याला खूप म्हणजे असं राजकारणातली आवड होती, समाजकारणाची आवड होती. तो असा शाळेत पण हुशार होता. त्याला असं मित्रमैत्रिणी खूप खूप म्हणजे त्याच्याशी म्हणजे आठवणी येतात. काही कितीतरी आठवणी येतात. त्याला घरी गावाचं पण खूप असं चांगलं वाटायचं. त्याला वाटायचं आपल्याला 3 भावंड येतं, त्याची मुलं येतं, त्यांच्यासाठी पण काहीतरी करावं आपण, याची त्याची इच्छा होती पहिल्यापासून. आईच्या आयुष्यामध्ये जर काही शिल्लक असेल तर तो मुलगा असतो, म्हणजे आपलं अपत्य असतं आणि तीच खरी प्रॉपर्टी असते. तो काळाचा तुकडा असतो आणि जेव्हा आपलं पोटचं निघून जातं तेव्हा आयुष्य काहीच नसतं, खरं नाही का? एक विचार असं वाटतं की त्याची जी विचारसरणी होती, म्हणजे समाजाबद्दल तळमळ, गावाबद्दल तळमळ किंवा भावंडाबद्दल तळमळ, काय म्हणजे कसं ते व्यक्तिमत्व होतं की म्हणजे ज्या अनेक आठवणी खरं तर त्याचं व्यक्तिमत्व खरोखर म्हणजे एक नितळ होतं. अच्छा. त्याला का त्याच्या चुलत भावाबद्दल खूप प्रेम असायचं. कुठल्या गोष्टी कधीच त्याने असं मागं पुढं पाहिलं नाही. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा त्याच्या त्या शेवटच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करतो इथं आज रोजी सुद्धा. मला असं वाटतं की भैया सर नाहीत पण त्यांच्या आठवणी कायमध्ये त्यांच्या. हो. राजकारण मुळामध्ये हा विषयच वेगळा आहे. काही लोकांना राज्य करायचं असतं तर काही लोकांना राजकारणासाठी कारण लागतं आणि काही लोकांच्या स्वभावात सुद्धा राजकारण नसतं. तर काय असतं नेमकं तर गावची माणसं, गावची माती आणि त्याची सेवा करणे. अगदी आज जी मुलाखत आहे ती फार वेगळी आहे, वेगळ्या धाटणीतली आहे. आष्टी तालुक्यातील वेलतुरी या गावामध्ये आम्ही आता दाखल झालेलो आहोत. या गावचे सरपंच नवनाथजी गव्हाणे आपल्यासमोर आहेत. साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी विचारावंच वाटतं खरं तर की तुमच्याकडे पाहिल्यानंतर आणि एकूणच पिंड पाहिल्यानंतर असं वाटतं की राजकारण हा आपलं क्षेत्र नाही आहे खरं तर. का यावंच वाटतं राजकारणामध्ये? काय कारण ठरलं की वेलतुरी या गावाच्या राजकारणात आपण सहभागी झालात आणि जिंकलात सुद्धा? राजकारण हा आपला पिंडच नाही आहे मुळात, परंतु माझ्यामध्ये काही घटना अशा घडल्या की मराठा क्रांती मोर्चात माझ्या मुलाचं ॲक्सिडेंट होऊन तो मरण पावला. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण वास्तव्यास होतात. त्या ठिकाणी अगदी उद्योगाच्या माध्यमातून, अगदी कधी नोकरीच्या माध्यमातून उदरनिर्वाह सुरू होता आणि मग आपलं घर आणि आपलं कुटुंब नाही का या हिशोबाने आयुष्य होतं. परंतु मराठा आरक्षण हा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रभर आजही गाजतोय. खरं मराठी आतुर आहेत आरक्षणासाठी. आणि मग काही वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चा निघाला नाही का आणि मुंबईमध्ये जो मोठा मोर्चा झाला, तर त्या
मोर्चाच्या वेळेला अगदी परत येताना गावाकडे तुमचा मुलगा खरं तर शहीद झाला. हो. काय सांगाल नेमकं की तुमच्या मुलाचा नेमका स्वभाव कसा होता, काय नेमक्या आठवणी आहेत? कारण आज फक्त आठवणीच नाही. बोला सर. मुलगा माझा कर्तृत्ववान होता, खूप मित्रमंडळी, त्याला राजकारणाचा थोडा आवड बी होती. प्रत्येक क्षेत्रात तो अग्रेसर असायचा. गावात बी त्याची खूप मित्र होती आणि संभाजीनगरसारख्या नवीन ठिकाणी सुद्धा आता तो त्याचा जन्मच तिथे झाला. तर खूप मिळून मिसळून अगदी चांगल्या प्रकारे ओळख, शिक्षण वगैरे सगळं व्यवस्थित होतं. माझा बी बिझनेस एकदम चांगला चालू होता. नोकरी करता करता मी बिझनेस करायला लागलो. बिझनेसमध्ये मला चांगल्या प्रकारे यश मिळालं. कधी कधी काय होतं की सुरळीत चाललेला गाडा त्याला नजर लागते नाही का, आणि नियतीला जे मान्य असतं त्या गोष्टी घडतात करतात. आणि मग लक्षात येतं की पैसा हा गौण आहे खरं तर नाही का. आयुष्यामध्ये आपली माणसं खूप महत्वाची असतात. तुमच्या मुलाचं नाव काय? अविनाश गव्हाणे. अविनाश गव्हाणे. मला असं वाटतं की त्यांना भैयासाहेब हे नाव अगदी सूट होत नाही. काय सांगाल नेमकं की आज अविनाश भैयाच्या ज्या आठवणी आहेत, त्यांचं जे कर्तबगारी, शिक्षणात हुशार होते, त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता आणि बाप म्हणून तर अगदी सगळ्याच गोष्टी अगदी लहानपणापासून ते अगदी तिथपर्यंत तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही जवळून जे बघितले त्यांना ते सांगा सर, त्या आठवणी सांगा. नाही, बाप म्हणून तर मी त्याच्यासाठी कुठल्या गोष्टीत कमी पडलो नाही. पूर्णपणे त्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे. आणि निसर्गाने आपल्याला दैवी शक्तीने भरपूर काही होतं. माझे इतर फॅमिली बी एकदम माझ्या सुखात दुःखात सहभागी असायची. अविनाश भैयाच्या आठवणी तर खूप आहेत. न्यूज वन महाराज चॅनल पाहत असलेल्या कोट्यावधी प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आयुष्यामध्ये पैशापेक्षा माणसं जपा. कारण एकदा निघून गेलेली माणसं परत येत नाहीत. मग तो मित्र असेल, भाऊ असेल, बाप असेल, माया असेल, नाही पोटचं मूल असेल. कारण ही आहेत जवळ तोपर्यंत आपली असतात. नियतीला जे मान्य असतं त्यानुसार चालावं लागतं. साहेब, पोटच्या मुलाचं दुःख बाजूला ठेवलं तुम्ही नाही का, आणि कारण जगायचं असतं, जगणं महत्वाचं असतं, कारण ते थांबून चालत नाही. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अनेक आठवणी होत्या आणि मग त्या आठवणी तशाच राहिल्या असत्या आणि मग कुठंतरी त्या आठवणीनं थोडंसं बाहेर पडलं नाही का. कारण वारंवार त्या आठवणी काढणंही शक्य असतं, कारण जगणं पण अवघड होतं. मग गावाकडे आलात वेलतुरीला आणि मग इथं येऊन आज किती वर्ष झाले, आज आपण गावचे सरपंच आहात, तर कशा प्रकारचा आतापर्यंत आपला प्रवास आहे? इथं येऊन आम्हाला सरासरी 3.5 वर्ष झाले आता. अच्छा. आलात आणि गावातील लोकांच्या आग्रह असतो अगदी राजकारणाच्या आखाड्यात उतरलात, सरपंच झालात. आता आम्हाला ऐकायचे की तुमच्या कार्यातूनच खऱ्या अर्थानं तुमची ओळख आता इथं गावाकडे सुद्धा होणार आहे. तर वेलतुरी या गावामध्ये आता आपण काय करत आहात? आता म्हणजे काम चालू करता हे पहा. आता मला एक निवडून आल्यानंतर 1.5 वर्ष पूर्ण झाले. आमचं गाव म्हणजे खूप मागासलेलं गाव, कुठलीही सुखसुविधा इथं नव्हती विशेषतः. मग आता मी आल्यापासून गावाला पाणी प्यायला मिळते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर BSNL टॉवर तयार झाला आणि कोट्यावधी रुपयाची कामं आता गावात चालू येते. आउट ऑफ रेंज असलेलं गाव आता रेंजमध्ये येईल. आता टॉवरचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि नरेंद्र मोदीच्या जलजीवन योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात आलंय. पण तरी सुद्धा आणि ती गावाच्या पिण्यासाठी व्यवस्थित अगदी आमच्या तालुक्यात नंबर 1 म्हणावं लागेल. लोकांचा असं अभिप्राय आहे की या ठिकाणी दुःख तर आहेच, परंतु ते दुःख उराशी न बाळगता गावामध्ये आता मिसळतायत, लोकांची सेवा करतायत. तर काय आनंद मिळतो नेमकं ते सांगा. म्हणजे काय, कसं आता हे आयुष्य सुरू आहे? मला वाटतं चला मागच्या काही आठवणी विसरल्या तरी गाव तरी आपल्याला लक्षात ठेवी. आणि पैसा हे काही सर्वस्व नाही. 2 पैसे माझ्याकडे आहेत तर ती मी गावासाठी जरूर खर्च कीर्ती उडाला असं माझं एक ध्येय आहे. आमच्या दोघं नवरा बायकोंचं, माझ्या घरचे बंधू वडील. भैयासाहेबाच्या आठवणी कायम राहिल्या पाहिजेत यासाठी आपण सतत काहीतरी करतात, काहीतरी चांगलं करतात आपण नाही का. आणि बऱ्याच वेळेला सो खर्चात नाही करतात, तर काय करतात नेमकं ते आम्हाला ऐकायचं. सो खर्चातून गावातली पूर्ण लाईट तयार केली, पूर्ण गावातली तारा टाकल्या, पोल रवली की ज्या गावात बस सुद्धा जात नव्हती त्या तारे घालून.
आता ती सगळं सुसज्ज अशी लाईट गावात तयार केली. निश्चित येणाऱ्या काळामध्ये आणखी आपल्याला गाव बदललेला पाहायला मिळेल नाही का? हा, निश्चितच बदल. बऱ्याच वेळेला बघतो आपण की एखादी व्यक्ती खुर्चीत बसते, सरपंच होते, अगदी 5 वर्ष कसे गेले कळत नाहीत अगदी, आणि काय केलं तर पण आणखी प्रश्नचिन्ह असतो नाही का. परंतु वेलतुरी या गावामध्ये आल्यानंतर एकतर त्या खुर्चीचा कुठलाच मोह नाही नवनाथजी यांना, आणि मग मोहच राहिलेला नसेल तर ती व्यक्ती काहीच कमवत नसते. तर कमवायचं काय असतं तर माणुसकी, माणसं कमवायची, मुलाच्या आठवणी अनेक आहेत आणि मग त्या आठवणीमध्येच जगायचं आहे. अगदी होईल तेवढं स्वतःच्या खिशातनं, त्याला आपण पदरमोड म्हणतो, त्या हिशोबाने अगदी समाजकारण सुरू आहे. कारण राजकारणात तर या ठिकाणी 1% दिसत नाहीये. समाजकार्य सुरू आहे, गावची सेवा, गावच्या लोकांची सेवा ते आज करत आहेत. एवढंच म्हणेल की माणसं तर येत नाहीत, परंतु माणसांच्या आठवणी असतात आणि त्या आठवणी आज ते जगत आहेत. अगदी पुढील काळामध्ये सुद्धा वेलतुरी खऱ्या अर्थानं वेल सेटल झालेलं गाव असेल नाही का. आणि त्या वेलतुरीच्या अगदी मस्तकावर जो यशाचा, गौरवाचा जो तुरा असेल तो नवनाथजी यांच्या माध्यमातून लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत पाहूया पुढची मुलाखत पुढच्या भेटीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. नमस्कार.